कोजागिरी म्हणजे जागरूकता, वैभव, उत्साहाचा आणि आनंदाचा उत्सव, शीतलता आणि सुंदरता यांच्या शांतिरूप समन्वयाची अनुभूती. शुभ कोजागिरी. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती. आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये कोजागिरी पौर्णिमा 12 राशीनुसार अत्यंत प्रभावी उपाय, दुःख, दारिद्र्य, संपत नसेल तर 100% खात्रीशीर पौर्णिमेचे, शरद पौर्णिमेचे हे उपाय पाहणार आहोत. पौर्णिमा ही देवी लक्ष्मी, धनाची देवी आणि चंद्रदेव यांना समर्पित आहे. वैद्यकीय ज्योतिषशास्त्रानुसार शरद पौर्णिमेच्या दिवशी राशीनुसार योग्य उपाय केल्यास प्रत्येक साधकाला अपार संपत्ती प्राप्त होऊ शकते. आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये शरद पौर्णिमेच्या दिवशी कोणते उपाय करणे फायदेशीर ठरतात ते पाहूया. सनातन धर्मातील लोकांसाठी कोजागिरी पौर्णिमा म्हणजे शरद पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. कोजागिरी पौर्णिमा ही सगळ्यात मोठी आणि सगळ्यात महत्त्वाची मानली जाते. असं म्हटलं जाते की या दिवशी माता लक्ष्मीचा जन्म झाला आहे. माता लक्ष्मी ही समुद्र मंथनातून प्रकट झाली होती. तो खास दिवस होता. कोजागृती या दिवशी जागरण करण्याचं महत्त्व मानलं जातं. या दिवशी भगवान विष्णू, माता लक्ष्मी आणि चंद्र यांची पूजा केली जाते. असे म्हटले जाते की या दिवशी भगवान विष्णू, माता लक्ष्मी तसेच सर्व देवी देवता भूतलावर विचलन करत असतात, फिरत असतात. या दिवशी रात्री देव जे आहे ते पृथ्वी तलावावर येऊन बघतात की कोण आपल्यासाठी जागरण करत आहे, म्हणून याला कोजागिरी पौर्णिमा असे म्हणतात. आणि मग या दिवशी जर आपण काही प्रभावी गोष्टी केल्या तर आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी कृपा, आशीर्वाद राहते, आपल्या घरावर राहतो. मग आपल्या आयुष्यामध्ये कसलीही कमतरता राहत नाही. आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये 12 राशीनुसार काही प्रभावी तोडगे उपाय करणार आहोत. तुमचे दुःख, त्रास संपत नसतील तर हे प्रभावी उपाय केल्याने माता लक्ष्मी, श्री हरी विष्णू भरभरून आशीर्वाद देतात. असा हा सगळ्यात मोठा दिवस आणि लक्ष्मी प्राप्तीचा सगळ्यात मोठा दिवस म्हणून ओळखला जाणारी कोजागिरी पौर्णिमा. वैद्यकीय दिनदर्शिकेनुसार शरद पौर्णिमा हा सण दरवर्षी अश्विन महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो. कोजागिरी पौर्णिमा ही 16 ऑक्टोबरला आहे. 16 ऑक्टोबरला रात्री 8:41 चालू होणार आहे आणि यांची सांगता 17 ऑक्टोबरला 4:56 होणार आहे. असे मानले जाते की शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्रदेव अमृत वर्षाव करतात. अशा परिस्थितीत या दिवशी राशीनुसार काही निश्चित उपाय केल्यास प्रत्येक व्यक्तीला त्याच्या सर्व समस्यापासून मुक्ती मिळू शकते. शरद पौर्णिमेच्या दिवशी हे उपाय केल्यास सौभाग्य प्राप्त होऊ शकते. नंबर 1. मेष राशीच्या व्यक्तींनी शरद पौर्णिमेच्या दिवशी 7 ते 11 मुलींना यथाशक्ती खीर अर्पण केल्यास त्यांच्या जीवनातील सुख, शांती आणि समृद्धी माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णूंच्या कृपेने प्राप्त होते. याशिवाय वैवाहिक किंवा लव्ह लाईफमधील समस्या ही बऱ्यापैकी कमी होती. आध्यात्मिक पुराणात असे म्हटले आहे की पौर्णिमेच्या दिवशी मेष राशीच्या व्यक्तींनी चंद्रदेवाला दूध आणि साखरेच्या मिश्रणाचे अर्घ्य अर्पण करावे. दुधाची खीर देऊ शकता. यावर भगवान विष्णू प्रसन्न होतात. तसेच रात्री 10 ते 50 किंवा 100 च्या नोटांची एक गट्टी तयार करून मोजून ठेवावी. दररोज झोपण्यापूर्वी पैसे मोजून यथायोग्य जागेवर ठेवून झोपावे. असे किमान 43 दिवस करावे. याने माता लक्ष्मी सदैव घरामध्ये नांदते. तसेच पौर्णिमेच्या दिवशी रात्री दही भात एका सुक्या कागदावर घेऊन त्याच्यावर हळद कुंकू टाकावे व तो कागद आपण भांडी घासतो त्या ठिकाणी किंवा खिडकीवर रात्रभर ठेवावा व सकाळी उठल्यानंतर कुणालाही न दाखवता कचऱ्याच्या डब्यात टाकून द्यावे. असे म्हणतात की याने आपल्या घरातील अदृश्य शक्ती, वाईट बाधा तृप्त होऊन निघून जातात आणि सुख समृद्धी लाभते. घरामध्ये आनंदी वातावरण निर्माण होते. नंबर 2. वृषभ राशीच्या लोकांनी शरद पौर्णिमेच्या दिवशी गोरगरिबांना दही आणि गाईचे तूप विशेष करून दान करावे. यामुळे तुमच्या जीवनात आनंद आणि समृद्धी येईल. यासोबतच धनप्राप्तीचे मार्ग, येणारे अडथळे मोकळे होतील. या दिवशी शिवमंदिरात लाल कपडा पसरून त्यावर भगवद्गीता ठेवा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करा. गीतेला दोन्ही हातांनी स्पर्श करा आणि डोळ्यांना लावा. तुम्हाला मंदिरात जाणे जमत नसेल तर घरातील देवघरात केले तरी सुद्धा चालेल. या दिवशी लक्ष्मी स्तोत्र किंवा कनकधारा स्तोत्राचे विशेष करून पठण करावे.
रात्री घरच्या मुख्य प्रवेशद्वारावर एक तुपाचा दिवा प्रज्वलित करावा. असे केल्याने माता लक्ष्मी सदैव वास करते. देवी लक्ष्मीचे आगमन होते. देवीला विष्णूंना पिंपळाचे झाड प्रिय आहे, त्यामुळे पौर्णमीच्या दिवशी हनुमानाचे दर्शन घेऊन पिंपळ वृक्षाचे विशेष करून दर्शन घ्यावे. त्याला 11 प्रदक्षिणा घालाव्यात. राहू केतूच्या अशुभ प्रभावापासून मुक्ती मिळवण्यासाठी भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगाला लवंग अर्पण करा आणि पौर्णिमेचा दिवस शिवपरिवाराची पूजा करा. असे केल्याने तुम्हाला छायाग्रहाच्या अशुभ प्रभावापासून आराम मिळतो आणि तुमचे रखडलेले अडखळलेले कामे पूर्ण होऊ लागतात. 3. मिथुन राशीच्या व्यक्तींनी पौर्णिमेच्या दिवशी गरिबांना दूध आणि तांदूळ विशेष करून दान केल्याने व्यवसायात फायदा होऊ शकतो. जो काही तुमचा उद्योगधंदा व्यवसाय आहे त्यामध्ये माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने फायदा होतो. आर्थिक लाभ होण्याची शक्यता वाढते. या दिवशी एखाद्या मुलीला किंवा गरजू विवाहित महिलेला पिवळे कपडे देऊन तिचा आशीर्वाद द्यावा. आज भगवान विष्णूची पूजा केल्यानंतर हा उपाय तुम्ही कधीही करू शकता. या राशीच्या लोकांनी या दिवशी पांढऱ्या रंगाच्या वस्तू जसं की दूध, पांढरी मिठाई, चांदी किंवा पांढरी कपडे एखाद्या अतिशय गरजू व्यक्तीला दान करा. त्यांच्या आशीर्वादाने सुख समृद्धी प्राप्त होते. जर तुमची आर्थिक स्थिती ठीक नाही आणि कर्जाचा बोजा वाढत चाललेला आहे तर लक्ष्मी मातेची पूजा करा. लक्ष्मी मातेला पिवळ्या रंगाच्या 11 कवड्या विशेष करून या दिवशी चढवा. असे म्हणतात की माता लक्ष्मीने कोजागिरी पौर्णिमे दिवशी समुद्र मंथनातून जन्म घेतला. त्याचप्रमाणे कवड्याही या दिवशी समुद्र मंथनातून निघाल्या होत्या. त्यामुळे कवड्यामुळे माता लक्ष्मी आकर्षित होते. 4. कर्क राशीच्या व्यक्तीचे मन सतत चंचल राहते. त्यांनी शरद पौर्णिमेच्या दिवशी साखर मिश्रित दूध गोरगरिबांना दान करावे. त्यामुळे त्यांना मानसिक शांती मिळते, मानसिक त्रासातून मुक्ती मिळते. तुम्ही या तुमच्या मुलामध्ये सुसंवाद राखण्यासाठी या दिवशी तुमच्या मुलाच्या आवडत्या 32 वस्तू गरजू व्यक्तींना दान करा. यामुळे तुमचे मुलामधील नाते चांगले राहील. तसेच कर्क राशीच्या लोकांनी पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा पूर्ण विधिवत करावी. शक्य असल्यास ते लक्ष्मीला चांदीचा चौकोनी तुकडा विशेष करून अर्पण करावा. पूजा संपल्यानंतर हा तुकडा तुमच्या पर्समध्ये ठेवा. असे म्हणतात की पृथ्वीवर भ्रमण करत असताना देवी लक्ष्मी देखील पाहते की कोण जागृत आहे आणि तिची पूजा करत आहे, म्हणून याला कोजागिरी पौर्णिमा असे म्हणतात. या रात्री लक्ष्मीची पूजा केल्याने ऋणातून मुक्ती मिळते. या रात्री खीर बनवल्यानंतर देवी लक्ष्मीला विशेष करून अर्पण करून श्रीसूक्त पठण करा. विष्णू सहस्रनामाचा पाठ करा. असे केल्याने कर्जातून लवकर सुटका होऊ शकते. माता लक्ष्मीला विड्याचे पान अतिशय प्रिय आहे, तर या जातकाने पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी देवीला विड्याचे पान अर्पण करावे आणि स्वतःही सेवन करावे. पण शास्त्रामध्ये समृद्धीचे प्रतीक मानले गेले आहे. लक्ष्मी देवीला सुपारी अर्पण करा आणि घरातील सर्व सदस्यांना प्रसाद म्हणून वाटा. 5. सिंह राशीच्या लोकांनी शरद पौर्णिमेच्या दिवशी कोणत्याही मंदिरात गुळाचे दान करावे. यामुळे कुंडलीतील ग्रहाची स्थिती मजबूत होते आणि आर्थिक स्थिती स्थिर राहते. भगवान विष्णूच्या 12 नावांचा विशेष करून या दिवशी जप करून त्यांना पिवळे फूल अर्पण करा. भगवान विष्णूंची 12 नावे अच्युतम, अनंत, दामोदर, केशव, नारायण, श्रीधर, गोविंद, माधव, ऋषिकेश, त्रिविक्रम, पद्मनाभ आणि मधुसन या नामाचे स्मरण करून श्री भगवान विष्णूला पुष्प अर्पण करा. संध्याकाळी अर्पण केलेले फूल देवासमोरून काढून वाहत्या पाण्यात विसर्जन करा किंवा पिंपळाच्या झाडाखाली ठेवा. उपाय तुम्हाला घरी करायचा आहे. सिंह राशीच्या लोकांनी भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली जल अर्पण करावे. त्याजवळ दिवा लावून झाडाला 7 वेळा प्रदक्षिणा घालावी. माता तुळशीला देवी लक्ष्मीचे रूप देखील मानले जाते आणि शरद पौर्णिमेला तुळशीची पूजा करणे खूप शुभ आहे. ज्या घरामध्ये तुळशीची नित्य पूजा केली जाते त्या घरातील लोकांवर माता लक्ष्मी नेहमी प्रसन्न राहते. शरद पौर्णिमेच्या दिवशी तुळशीजवळ एक तुपाचा दिवा प्रज्वलित करा आणि सौभाग्याचं लेणं अर्पण करा. दुसऱ्या दिवशी या वस्तू एखाद्या गरजू विवाहित महिलेला दान करा. असे केल्याने तुमच्या पतीला दीर्घायुष्य लाभेल आणि देवी लक्ष्मीची कृपा तुमच्या घरावर राहील. रात्री देवघरामध्ये माता लक्ष्मीसमोर तुपाचा 4 मुखी दिवा लावा. गुलाबाच्या फुलांचा माळा अर्पण करा आणि नंतर लक्ष्मीला पांढरी दूध, बर्फी आणि जल अर्पण करा. पूजेनंतर कनकधारा स्तोत्राचा पाठ करा. नंबर 6. कन्या राशीच्या व्यक्तींनी शरद पौर्णिमेच्या दिवशी मुलींना खीर खायला द्यावी. यामुळे देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळेल, ज्यामुळे धनप्राप्तीचा मार्ग येणारे अडथळे दूर होतील. वैवाहिक जीवन सुखी होईल. अभ्यासात फायदा होईल. या दिवशी कन्या राशीच्या लोकांनी भगवान हनुमानांना लाल वस्त्र, खरबूज अर्पण करा.
पौर्णिमेच्या चंद्रोदयाच्या दिवशी कन्या राशीच्या लोकांनी कच्चे दूध, तांदूळ आणि साखर पाण्यात मिसळून चंद्राला अर्घ्य द्यावे. यावेळी ओम श्रम श्री चंद्रमसे नमः या मंत्राचा जप करत राहावे. या राशीच्या लोकांनी पौर्णिमे दिवशी पवित्र नदीत स्नान केल्यानंतर पिंपळाच्या झाडाला कच्चे दूध आणि गंगाजल अर्पण करावे. यामुळे व्यक्तीला पितृदोषापासून मुक्ती मिळेल. समुद्र मंथनाने तयार होणारे पांढरे शंख लक्ष्मीला अतिशय प्रिय मानले जातात. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी लक्ष्मी देवीच्या पूजेमध्ये 5 पांढरी शंख लाल कपड्यात बांधून ठेवा आणि पूजेनंतर हे शंख आपल्या धन ज्या ठिकाणी ठेवता तिथे ठेवा. लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्या घरावर सदैव राहील. 7. तुळ राशीच्या व्यक्तींनी पौर्णिमेच्या दिवशी गरीब लोकांना दूध, तांदूळ आणि तूप दान करावे. यांच्या मदतीने तुम्ही संपत्ती आणि समृद्धी मिळवू शकता. पौर्णिमेच्या दिवशी हळदीमध्ये पाणी घालून घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला स्वस्तिक चिन्ह बनवावे. हात जोडून भगवान श्री हरिविष्णूला साष्टांग नमस्कार घाला. तुम्हाला लवकरच प्रमोशन मिळेल. या राशीच्या लोकांनी भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी 11 किंवा 21 गौऱ्यावर हळदीची पेस्ट लावावी आणि देवी लक्ष्मीची मूर्ती समोर ठेवावी. विधीनुसार पूजा करा. दुसऱ्या दिवशी या गौऱ्या लाल कपड्यात बांधून तिजोरीत किंवा कपाटात ठेवावे. देवी लक्ष्मी प्रसन्न करण्यासाठी या दिवशी गरजूंना सूर्यास्तापूर्वी अन्नदान करा आणि शक्य असल्यास यथाशक्ती आर्थिक मदत करा. तसे केल्याने लक्ष्मी कृपा प्राप्त होते. माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी गोसेवा करा. गाईला चारा खाऊ घाला व शाळेत जाऊन सेवा करा. तेथील कर्मचारी वर्गाला व सेवेसाठी आर्थिक मदत करा. ते करून झाल्यावर गोमातेच्या पायाखालची माती एका कपड्याच्या पुडीत गुंडाळून तिजोरीत ठेवा. नंबर 8. वृश्चिक राशीच्या लोकांनी लाल रंगाच्या वस्तूंचे दान केल्याने लोकांच्या कुंडलीतील मंगळाची स्थिती मजबूत होते, ज्यामुळे जीवनात सुख, समृद्धी, शांती आणि धनप्राप्ती होते. तुमची प्रगती कोणाच्याही लक्षात येऊ नये असे तुम्हाला वाटत असेल तर त्याच्यासाठी शरद पौर्णिमे दिवशी गाईला मीठ घालून काहीतरी खाऊ घाला. तुमची प्रगती कोणीही थांबवू शकत नाही. या राशीच्या लोकांनी भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीला अत्तर आणि अगरबत्ती अर्पण करावे. व्यवसाय वृद्धी यंत्र किंवा स्त्री यंत्र घरामध्ये किंवा व्यवसायात स्थापित केले पाहिजे आणि त्यांची विधिवत पूजा योग्य प्रकारे केली पाहिजे. यामुळे त्यांनी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो. देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी हत्तीची ही विशेष करून या दिवशी पूजा केली जाते. हत्ती हे संपत्तीचे प्रतीक मानले जाते. हत्तीची पूजा केल्याने लक्ष्मी आणि भगवान गणेश प्रसन्न होतात. असे म्हणतात, हत्तीच्या कृपेने घरात सुख, समृद्धी. माता, तुम्ही आर्थिक विवंचनेने त्रस्त असाल तर घरी हत्तीची मूर्ती आणा. यामुळे घरात सकारात्मकता. तुम्ही दीर्घकाळापासून आर्थिक संकटाशी सामना करत असाल किंवा आर्थिक संकट तुमच्याशी साथ सोडत नसेल तर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी, भगवान श्री हरिविष्णूंचे पाय चेपत असणारी मूर्ती किंवा फोटो स्थापित करा. नंबर 9. धनुराशीच्या लोकांनी या शुभ दिवशी भरभरून हरभरा डाळीचे विशेष करून दान करावे. यामुळे आत्मविश्वास वाढेल आणि आर्थिक लाभही होऊ शकतो. तुमच्या जीवनात आनंद वाढवण्यासाठी एक कच्चा नारळ घेऊन त्याच्यावर स्वस्तिक लिहून श्री हरिविष्णूला मनोभावे अर्पण करा. नारळ अर्पण केल्यावर लगेच तो फोडून कुटुंबातील सर्व सदस्यांमध्ये वाटून द्या. या दिवशी महालक्ष्मीचे व्रत करावे. व्रत केल्यानंतर रात्री लक्ष्मीला खीर अर्पण करावे. शक्य असल्यास 5-7 कुमारी मुलींना खायला द्यावे. यानंतर मुलींना त्यांच्या क्षमतेनुसार दान देऊन त्यांचा आशीर्वाद घ्यावा. वैवाहिक जीवनातील आनंदासाठी पौर्णिमे तिथी देखील विशेष मानली जाते. असे मानले जाते की पती पत्नीने एकत्रित भगवान चंद्रदेवाला अर्घ्य दिल्यास त्यांच्या वैवाहिक जीवनात गोडवा राहतो. पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीला पाणी, मिठाई, बत्ताशे किंवा तांदळाची खीर अर्पण केल्यास लाभ होतो. यासोबत या दिवशी कनकधारा स्तोत्राचे पठण करावे. हा उपाय केल्याने घरातील संपत्ती कमी कधीच होत नाही, उलट वाढत जाते आणि लक्ष्मी देवीची कृपा कायम राहते. 10. मकर राशीच्या लोकांनी शरद पौर्णिमेच्या दिवशी पवित्र नदीत तांदूळ मत्स्यासाठी टाकल्यास त्याच्या कुटुंबात सुख, शांती येईल. भगवान श्री हरिविष्णूंचा 10 अवतारापैकी एक अवतार हा मत्स्य अवतार आहे, तर त्यांचा आशीर्वाद प्राप्त होईल. याशिवाय जुन्या इच्छाही पूर्ण होऊ शकतात. नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात प्रवेश करू नये यासाठी आज हळदीमध्ये पाणी घालून तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला स्वस्तिक चिन्ह बनवा. मकर राशीच्या लोकांनी, विशेषतः विद्यार्थ्यांनी या दिवशी देवी सरस्वतीचे ध्यान करावे. यासोबतच गरीब आणि गरजू लोकांना पुस्तके, खोड, रबर, पेन्सिल किंवा कपडे दान करावेत. या दिवशी चंद्रदेवाची विधिवत पूजा करताना कच्च्या दुधात तांदूळ मिसळून चंद्रदेवाला अर्घ्य केल्याने
तुमच्या चंद्राची स्थिती मजबूत होते. यासोबतच धनाच्या देवतेचा आशीर्वाद प्राप्त होतो. ओम श्रम श्री चंद्रमासे नमः किंवा ओम ऐं क्लीं सोमाय नमः या मंत्राचा जप केल्यास अतिलाभ होतो. 21 रुईच्या पानाचा हार तसेच 21 लवंगा, 21 काळे उडीद अर्पण करावे आणि लाल पुष्पाचा हार अर्पण करावा. त्वरित मनोकामनासाठी हा उपाय अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. 11 कुंभरास. कुंभ राशीच्या लोकांनी शरद पौर्णिमेच्या दिवशी गरजू लोकांना अन्नदान केल्यास त्यांची प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात. याशिवाय आर्थिक लाभ होण्याची शक्यताही वाढते. मानसिक विकारापासून मुक्ती मिळवण्यासाठी कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्रप्रकाशात बसून ओम सोमाय नमः या मंत्राचा 21 वेळा जप करा. या लोकांनी आज संध्याकाळी मातीच्या दिव्याला कुंकू लावावे, म्हणजे पंथीला भगवान शिवशंकराला जवळ देशी तुपाचा दिवा लावा. यानंतर तिथे बसून पंचाक्षरी मंत्राचा 108 वेळा जप करावा. तसेच पौर्णिमेला शिवलिंगाला 2 विड्याचे पाने घेऊन त्यावर पानांवर 21 लवंगा, 21 काळे तिळाचे दाणे, 21 तांदळाचे दाणे तसेच 21 बेलपत्र, 21 जो दाणे घ्यावे. पंचमुखी कणकीचा तुपाचा दिवा लावावा. भगवान भोलेनाथांना जल अर्पण करावे. नंतर अशोक सुंदरीला समस्त वस्तू ठेवलेले पान अर्पण करून तेच पान शिवलिंगाला अर्पण करावे. नंतर शिवाची आरती करावी. भगवान शिवाला नैवेद्य दाखवावा. या उपायाने तुमच्या आयुष्यातील सर्व प्रश्न सुटतील, सर्व संकट दूर होतील. या दिवशी चंद्राचे दर्शन घेऊन दुधाचा किंवा खिरीचा नैवेद्य चंद्रदेवाला, लक्ष्मी मातेला दाखवावा आणि तेच नैवेद्य म्हणून ग्रहण करावे. श्रीसूक्त म्हटल्याचा फायदा होतो. तसेच श्रीसूक्त पठण किंवा श्रवण 21 दिवस सलग एकाच ठराविक वेळेने केल्याने हळूहळू आर्थिक समस्या संपुष्टात येऊ लागतात. 12 मीनरास. मीनराशीच्या लोकांनी शरद पौर्णिमेच्या दिवशी ब्राह्मणांना अन्नदान केले तर त्यांना देवी देवतांचे विशेष आशीर्वाद प्राप्त होतात. तसेच कुटुंबात सुख, शांती, ऐश्वर्य आणि समृद्धी नांदते. पौर्णिमेच्या दिवशी गरीब लोकांना दूध आणि तांदूळ दान केल्याने व्यवसायात फायदा होऊ शकतो. आर्थिक लाभ होण्याची शक्यताही वाढते. पौर्णिमेच्या दिवशी मीन राशीच्या लोकांनी 108 वेळा भगवान हनुमानाचे हनुमान चालीसाचे पठण करावे. असे केल्याने भगवान प्रसन्न होतात आणि सर्व मनोकामना पूर्ण करतात. हनुमानांना सिंदूर अर्पण करून गुळ खोबऱ्याचा प्रसाद, लाल फुलांची माळ, अत्तर अर्पण करावे. पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी घरी कासव आणावे. असे म्हटले जाते की कासव भगवान विष्णूचा अवतार आहे. प्राचीन काळी समुद्र मंथनातून कासवाचे रूप धारण केले होते. या दिवशी घरात कासव आणल्याने खूप शुभ मानले जाते. हे घराच्या उत्तर दिशेला स्थापित केले पाहिजे. यामुळे आर्थिक स्थिती सुधारेल आणि अगदी दूर होईल. तसेच गोमूत्रात हळद टाकून त्यांचा पट्टा उंबरठ्यावर ओढा. परिणाम वाईट शक्ती, अदृश्य शक्ती घरात असल्यास घर सोडून जातात. बाहेर येणाऱ्या शक्ती येऊ शकत नाहीत. माता लक्ष्मीच्या कृपेने घरामध्ये सुख, शांती आणि समाधान प्राप्त होतो. मैत्रिणीने व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला आत्ता लगेच सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये जय माता दी हर हर महादेव टाईप करा आणि लाईक करा. जय माता दी हर हर महादेव. धन्यवाद.